नमस्कार. आज आपण कोकणी पद्धतीने वाटण बनवून चिकन आणि कोकणी पद्धतीने कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. वाटण बनवण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत. त्यात आपल्याला मीठ टाकून कांद्याला मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे. कांद्याला मीठ लावून कांदा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचा आहे. आता आपल्याला गॅसवर तवा किंवा कढई ठेवून त्यात सुकं खोबरं घ्यायचं आहे. इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे. तुम्ही बारीक कापून देखील घेऊ शकता. खोबरं आपल्याला मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. खोबरं करपू नये म्हणून ते पलेत्याने हलवत राहायचं आहे. खोबरं चांगलं भाजलं गेलं आहे. आता ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. खोबरं काढून झाल्यावर त्याच तव्यात अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात आपण मीठ लावून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यावर झाकण ठेवून कांदा चांगला भाजू द्यायचा आहे. कांदा करपू नये म्हणून झाकण काढून मध्ये मध्ये पलेत्याने हलवून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून कांदा 10 मिनिटांसाठी असाच बंद गॅसवर ठेवायचा आहे. आपण भाजून घेतलेलं खोबरं थंड झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्यात 2 सोलून घेतलेल्या लसूण घालून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये खोबरं वाटून घेणार आहे. खोबरं वाटून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आपण भाजून थंड करून घेतलेला कांदा घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. ज्या प्लेटमध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं आणि लसूण घेतली आहे, त्याच प्लेटमध्ये आपल्याला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला कांदा ठेवायचा आहे. आता आपल्याला यात गरम मसाला पावडर टाकायची आहे. इथे मी 4 टेबलस्पून गरम मसाला पावडर घेतली आहे. आता आपल्याला हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला चिकनसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे. आता आपल्याला चिकन बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी एका टोपात अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यात आपल्याला आपण आता जे वाटण बनवून घेतलं त्यातील 3 टेबलस्पून वाटण टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला यात पाव टीस्पून बिर्याणी मसाला, अर्धा टीस्पून चिकन मसाला, पाव टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम केलेलं तेल टाकायचं आहे. आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्स करून झाल्यावर चिकन अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला गॅसवर टोप ठेवून त्यात 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात 7 ते 8 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. लसूण गुलाबी रंग येईपर्यंत भाजू द्यायचे आहे. लसूण भाजले गेल्यावर त्यात पाव टीस्पून हळद टाकायची आहे आणि आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. चिकन मॅरिनेट करताना देखील आपण मिरची पावडर टाकली आहे. त्या अंदाजानेच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकायचं आहे. चिकन आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चिकन तेलात चांगलं परतून झालं की त्यात चिकन शिजण्यासाठी पुरेसं पाणी टाकायचं आहे. चिकनला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. चिकनला उकळी आल्यावर गॅस मंद ते मध्यम करायचा आहे आणि झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन चांगलं शिजलेलं आहे. आपल्याला यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चिकन पळीने हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी चिकन गॅसवरच झाकून ठेवायचं आहे. इथे आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे. आता आपण कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी इथे एका परातीत चाळणी घेऊन त्यात आपल्याला 1 वाटी वड्याचं पीठ आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून झालं की आपल्याला त्यात अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही कारण त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं. म्हणूनच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला यात थोडं तेल टाकून पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे. तेल टाकून पीठ मळून झालं की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला पुन्हा हे पीठ एकदा मळून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी दाखवला तसे मी सर्व गोळे बनवून घेणार आहे. सर्व पिठाचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याला तेल लावून आपल्याला इथे वडे थापून घ्यायचे आहेत. असे तुम्ही हाताने सर्व वडे थापून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक वडा हाताने थापून दाखवला होता. आता मी बाकीचे सर्व वडे मशीनने बनवून घेणार आहे. अशा प्रकारे मी आता इथे सर्व वडे मशीनने बनवून घेणार आहे. इथे मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की आपल्याला यात वडे टाकून तळून घ्यायचे आहेत. वडे तळण्यासाठी तेल गरम झालं का हे बघायचं असेल तर आपल्याला त्यात एक पिठाचा छोटा गोळा टाकून बघायचा. जर गोळा लगेच वर आला तर आपलं तेल वडे तळण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे मी तेलात पिठाचा छोटा गोळा टाकला होता. तो लगेच वरती आला.
याचा अर्थ वडे तळण्यासाठी तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. वडा चांगला फुगून वर आलेला आहे. आता आपल्याला पलटी करून तो दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्यायचा आहे. वडा दोन्ही बाजूंनी चांगला शेकला गेला आहे. आता तो मी काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले कोंबडी वडे बनवून तयार आहेत. अशा प्रकारे आपले कोकणी पद्धतीने चिकन आणि कोंबडी वडे बनवून तयार आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.